शुगरसाठी संजीवनी कसा आहे आंब्याचा मोहर या यूट्यूब व्हिडिओमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल मातकर आपले सहर्ष स्वागत करत आहे। नमस्कार मंडळी, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, गोड तिखट जंक खाणे, शारीरिक कष्टाच्या कामाचा अभाव, करिअरचे टेन्शन, मोबाईलचा अतिवापर अशा अनेक कारणामुळे मधुमेह होण्यास मदत होते। हे टाळण्यासाठी किंवा मधुमेह होणार नाही यासाठी गुणकारी आहे आंब्याच्या मोहराचा काढा। आंब्याच्या मोहरामध्ये औषधी गुण आहेत आणि ग्रामीण व पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये याचा वापर अनेक आरोग्य समस्या कमी करण्यासाठी केला जातो। आंब्याचे झाड सदाहरित, डेरेदार आणि भरपूर सावली देणारे आहे। आंबा हे लोकप्रिय आणि स्वादिष्ट फळ आहे, ज्याला फळांचा राजा म्हटले जाते। आंबा हा व्हिटॅमिन ए, सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण आहे। हापूस, केशर, लंगडा, पायरी, तोतापुरी अशा अनेक प्रसिद्ध जाती आहेत। आंब्याच्या मोहरामध्ये तुरट घटक असल्याने साखरेचे चढउतार कमी करण्यास मदत होते। याचाच परिणाम म्हणून रक्तातील साखर संतुलित राहते। मोहरामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे पेशीवरील ताण कमी करून पचन संस्था सुधारते। मोहरातील नैसर्गिक घटक साखर कमी करण्यास मदत करते, शरीरातील पेशींना इन्शुलिनचा प्रतिसाद वाढवते आणि शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते। मधुमेही रुग्णांना नेहमी लघवीत जावे लागते, याचे प्रमाण देखील आंब्याच्या मोहराचा काढा घेतल्याने कमी होते। मधुमेहाव्यतिरिक्त इतर आजारावरही मोहर गुणकारी आहे। आंब्याचा मोहर पचन संस्थेला बळ देतो, जुलाब थांबवण्यासाठी मदत करतो, मूळव्याध, नाकातून येणारे रक्त यावरही उपयोगी आहे। अपचन, आम्लपित्त, पोटदुखी, ढेकर येणे यावरही आंब्याच्या मोहराचा काढा गुणकारी आहे। हिरड्यांची सूज, रक्तस्राव आणि तोंडाची दुर्गंधी येत असल्यास मोहराच्या काढ्याने गुळण्या कराव्यात। काढा आपण घरच्या घरी आपल्याच किचनमध्ये बनवू शकतो। यासाठी आंब्याच्या मोहराला वाळवून त्याचे चूर्ण बनवून ठेवावे। 1 चमचा मोहराचे चूर्ण, 2 कप पाणी, सुकं आलं आणि मध घ्यावा। कढई किंवा भांड्यात 2 कप पाणी घ्या, त्यामध्ये 1 चमचा मोहराचे चूर्ण घाला, आल्याची पावडर घाला, मध्यम आचेवर 10 ते 15 मिनिटे उकळून घ्या। पाणी अर्धे झाले की गॅस बंद करा। काढा गाळून घ्या। कोमट काढ्यात थोडा मध घालून सेवन करा। गर्भवती महिला, लहान मुले आणि गंभीर आजार असलेल्यांनी मोहराच्या काढ्याचे सेवन करू नये। घरगुती उपाय हे पूरक असतात, उपचाराला पर्याय नाही। रुग्णांनी चालू गोळ्या बंद करू नयेत। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।